गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया लेग वर्कआउट. आजचा एकदम सिंपल वर्कआउट आहे. त्यामध्ये पहिलाच आपण घेतला सिंगल लेग एक्सटेन्शन मशीन. यामध्ये लाईट वेटमध्ये आपण रिपिटेशन घेतले. जेवढं रिपिटेशन मारतो तेवढं रिपिटेशन मारायचे स्टार्टिंगला. या वेळेची टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे. पुढचा वेळ घेतला आपण ॲडव्हान्स लंचेस. यामध्ये तुम्हाला फ्रंट लेगमध्ये एक बॉक्स किंवा काही अशी वस्तू ठेवायची आहे की जी तुमचं फ्रंट लेगवरती आणेल आणि सेट परफॉर्म करायचं आहे. यामध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. त्यामध्ये पहिले 2 सेट आम्ही स्मिथ मशीनवर मारले आणि लास्ट सेट आम्ही डंबेल घेऊन मारला. लंचेस नंतर पुढचा वेरियंट आपण वेरियंट घ्यायचा आहे नॉर्मल स्क्वॉटिंग युजिंग बार्बल रॉड. या वेरियंटमध्ये तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. पहिले 2 सेटमध्ये आम्ही पायाखाली प्लेट घेऊन मारलं. त्यानंतर लास्टला थोडा तोल गेला म्हणून प्लेट चेंज करून विदाउट प्लेट मारलं. रिपिटेशन तुमच्या होते पण 10+ रिपिटेशन मारायचे आहेत. घालून यायची लायकीची नसते तेवढी. हे आपलं सेट मारताय. काय फोर्थ वेरियंट घेतला फ्रंट स्क्वॉटिंग युजिंग डंबेल. या वेरियंटनंतर 3 सेट मारायचे आहेत. हेवी घ्यायचे आहेत. रिपिटेशन ॲटलिस्ट 15, 12, 10 गेलेच पाहिजे. एक लक्षात ठेवा, स्क्वॉटिंग जेव्हा मारतो तुम्ही कोणतीही परफॉर्म करता लेगचा वर्कआउट तेव्हा तुम्हाला लोअर बॅकला तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. त्याने बेल्ट नक्की वापरत जा, इंजुरी होणार नाही.
शाबास. मोर. त्यानंतर आपण घेतला फोर्थ व्हेरियंट केबल लेग पुल. केबल लेग पुलमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, नीज आहे तो आपल्या क्लोज लेगच्या नीजच्या पुढे न्यायचा नाही आहे, त्याच्या पाठीच राहायला पाहिजे आणि फुल परफॉर्म करायचं आहे. हा परफॉर्म करू नका. या व्हेरियंटचे पण टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. व्हेरियंट 6 अँड लास्ट व्हेरियंट घेतला आपण डबल लेग एक्सटेन्शन मशीन. यामध्ये वाईड ग्रिपमध्ये आपण सेट परफॉर्म करतोय, मगाशी क्लोज ग्रिपमध्ये परफॉर्म सेट केला. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.